ते बोलतात ना, देवाकडे जाणारा रस्ता हा कधीच सोपा नसतो. खूप अडचणी आणि अडथळे येत असतात, पण आलेल्या प्रत्येक अडचणीवर आणि संकटावर मात करण्याची ताकदही देवच देतो. कारण देव म्हणतो, जर मी तुला बोलवलं आहे तर तुझ्या प्रत्येक अडचणींना शिडी आणि माझ्यापर्यंत पोचवायला गाडी पण देईन. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल आपण कुठे चालले आहोत ते. तर येस, आपण चाललो आहोत गणपतीपुळेला. आणि आम्ही एकटा नाही आहे, मेघा पण आहे आपल्यासोबत. आज आपण RC कपल राईड करणार आहोत आणि गणपतीपुळेला चाललो आहे कारण देवदर्शनाला जायचं बोललं, देवाने बोलवल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे बाप्पाने आपल्या दर्शनासाठी बोलवलेलं आहे आणि आपण आता निघालो आहोत. तर चला, आता टाइम वेस्ट न करता तर डायरेक्ट आपण भेटूया मोठ्या ब्लॉगच्या सेटअपमध्ये. चला, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम, जय हनुमान. चला, आपली राईड तर सुरू झालेली आहे. अशा प्रकारे आणि गाडीत पेट्रोल तर भरपूर आहे, पण तरी पण एकदा टॉपअप करून घेऊया, म्हणजे कसं टेन्शन नाही. आणि गरम तर एवढं होतं आहे ना, अक्षरशः उकडायला होतं आहे भाई, रात्रीचं पण. तर भावांना गाडीत ना पेट्रोल बऱ्यापैकी आहे, म्हणजे ऑलमोस्ट फुलच आहे, एकच कांडी खाली झाली. तर मी आता मग असा विचार केला आहे ना की डायरेक्ट हायवेला गेल्यावरतीच भरीन पेट्रोल. आता इथे मध्ये कुठे थांबतच नाही, डायरेक्ट हायवेला एकदा पोचलो ना आपल्या की मग काय टेन्शन नाही आपल्याला. 2-3 दिवस झाले रील्स बघतो इंस्टाग्रामवरती की भाई आले ना सगळे रत्नागिरीला, कोणी थांबलं तर नाही ना, म्हणजे अशी अफाट गर्दी आहे सगळीकडे असं दाखवतं. जे माणगाव बिणगाव सगळं जाम आहे असं सगळं चाललं आहे. आता बघू आपल्याला किती लागतं ट्रॅफिक आणि किती नाही ते. कारण आज तर सोमवार आहे आणि ते 3 दिवसाच्या सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळे मे बी आईच्या गावात बोलणं स्पीड ब्रेकरच दिसलं नाही. तर 3 दिवस सुट्ट्या आल्या होत्या ना, त्यामुळे मे बी पब्लिक बाहेर फिरायला गेली असावी आणि आज सोमवार आहे, आज तर पब्लिक रिटर्न पण आली असावी कदाचित. ठीक आहे, बघू आता आपल्याला किती वेळ ट्रॅफिक भेटतो आहे, किती नाही भेटत आहे, दर्शनाला गर्दी भेटते नाही भेटत आहे, बघूया. शिळफाटा आला, शिळफाटा. शिळफाट्याचा जो रोड आहे ना, तो मी एवढा दाखवला आहे ना, ते परत काय दाखवायचं आणि काय सांगायचं त्या रोडबद्दल असं होतं. तर इथे कळंबोली, पनवेल बघू. JNPTने जाऊ की आतून जाऊ ना, तो विचार करतोय. JNPTने गेलो तर फटफट जाईन आणि आतून गेलो तरी रोड खालीच असेल म्हणावा, कारण रात्रीची वेळ आहे. रात्र म्हणजे सकाळ 4:45 झालेत, 4:45 का 4 वाजले असतील, तर माझ्या हातात घड्याळ नाही आहे. तर बघू, तिथे पोचल्यावरच ठरवू, कारण ट्रॅफिकचा अनुमान घेऊन, सिग्नलचा अनुमान घेऊन मग आपण डिसाईड करू खालून जायचं की वरून जायचं. कळंबोली फाटा आला आहे आणि मी डिसाईड केलं आहे की आपण जाणार आहोत पनवेलच्या आतमधून, बाहेरून नाही जाते. कारण असं आहे की मी लास्ट मे बी 2 हफ्ते झाले असतील, मी संडे राईडला आलो होतो. एकटाच आलो होतो, म्हणजे असंच कंटाळा आला होता मला, ऑफिसवरून घरी आलो होतो आणि बोललो चल आता संडे राईड नाही, सॅटर्डे राईडला आलो होतो आणि एकटाच निघालो होतो. तर इथे आलो, कळंबोलीला आलो, कळंबोलीचं सिग्नल क्रॉस केला आणि हा जो स्ट्रेच आहे आपला सरळ JNPT रोड, तर मी तिथे गाडी जरा खेचली म्हणजे मी जवळजवळ 150च्या स्पीडला होतो आणि 150च्या स्पीडला असा माझ्या तोंडावर येऊन कबूतर आपटला. तोंडावर म्हणजे मी हेल्मेट घातलेलं होतं, असा येऊन कबूतर येऊन आपटला माझ्या तोंडाला, म्हणजे हेल्मेटची काच फोडून तो आतमध्ये आला आणि माझ्या नाका तोंडातून रक्त सगळं. आणि मी एकटाच होतो त्याच्यात, खूप रक्त जात होतं, पण मी डोकं जरा शांत ठेवलं कारण मी एकटाच होतो. आणि मग फटाफट रक्त, म्हणजे मी कसं तरी जसं पडत होता तसं पुसत होतो आणि पुसून ना ते म्हणजे थांबलं नाही पूर्णपणे, थोडं थांबलं. मग त्याच्यावरती मी बलाकलावा घातला आणि निघालो, कारण कोणी येईल मला घेऊन जाईल हॉस्पिटलला, याची वाट बघत बसण्यापेक्षा मी बोललो चल मीच निघतो आणि मीच जातो ॲडमिटला. आणि मी स्वतःच गेलो
हॉस्पिटलला, सॉरी. मग तिथे मी ड्रेसिंग वगैरे केली, एक्सरे वगैरे काढला. तर देवाच्या कृपेने भाई तेव्हा मला काय झालं नाही. आणि तेव्हा भाई मला देव आठवला भाई. माझ्या तोंडात जसा मला फटका बसला कबुतराचा, माझ्या तोंडातून जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं निघायला लागलं. म्हणजे कदाचित देवानेच मला शांत केलं असावं. कारण असं एवढं रक्त पडल्यावरती बरीच जण तर बेशुद्धच होऊन जातो. आणि मी स्वतः उठून स्वतः गाडी चालवत मी हॉस्पिटलला गेलो. इकडेच हॉस्पिटल आहे, पनवेल हॉस्पिटल नाव आहे त्या हॉस्पिटलाचं. काही खूप बेकार सीन होता तो. इकडेच कुठेतरी राईट साईडला तो हॉस्पिटल आहे, पनवेल हॉस्पिटल. हॉस्पिटलचंच नाव आहे पनवेल हॉस्पिटल. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जसा पडलो, ॲक्च्युली मी इन्फॉर्म केलं होतं का, मी ॲक्च्युली डायरेक्ट घरीच इन्फॉर्म केलं. मित्राला कोणाला सांगितलं नाही. काय माहीत नाही मला काय दुर्बुद्धी आली आणि मी घरी फोन केला आणि मी सांगितलं की अरे माझा ॲक्सिडेंट झाला आहे. घरातले सगळे घाबरले होते. तर आपले दोघं भाऊ ओमकार आणि तुकाराम, असं त्यांना समजलं. दोघंही कामात होते, दोघं ऑफिसच्या कामात होते. दोघांनी तसंच हातातलं काम टाकलं आणि ते डायरेक्ट मला घ्यायला आले. आणि ॲक्च्युली मी यायच्या कंडिशनमध्ये होतो, म्हणजे घरी एक. पण रक्त खूप गेलं होतं, तर सगळ्यांना असं वाटलं की कदाचित चक्कर बिक्कर आली. तर एक तर ऊन काय आजकाल, तर चक्कर बिक्कर येऊन कुठे पडला नाही पाहिजे हा, म्हणून ठीक आहे. ते झालं. आता यापुढे काळजी घेतली. ॲक्च्युली त्याच्यात काळजी म्हणजे माझी काही चुकी नव्हतीच म्हणा. मी आपला 6 लाईनचा हायवे त्याच्या हिशोबात गाडी रेंटवत होतो. आणि JNPT तर खूप मोठा हायवे आहे, तसं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, झालं. चलो मुंबई गोवा महामार्ग. आता बघूया किती ट्रॅफिक आहे किती नाही आहे ते. पेण 28, अलिबाग 57, महाड 125, गोवा 536. एक दिवस ना हा रोड मी स्टार्ट करणार आणि हा हायवे जिथे संपतो ना तिथपर्यंत गाडी चालवणार भाई. सब दिखाएगा तुमको तुम्हारा भाई. पेट्रोल टाकून घेऊया, फुल करा 500चं पेट्रोल. मला राईडला जायचंय. बघा हालत, अजून पेनला पण पोचलो नाही आणि बघा अजून पेंगा काढते. मेघाला झोप येते, पटकन एक चाय पिऊया. चल पिऊन घे, झोपतेस पेंगतेस तू. झोप येते आणि बोलते चाय नको. अरे अभी भी बहुत दूर जाना है, इतने में कैसा चलेगा भाई. सुप्रभात मित्रांनो. थंड अशी सकाळ झाली, एक नंबर. आणि आपण आता पोचलो आहोत आय थिंक कोलाडच्या आसपास पोचलो आहे. काही दिवसांनी तुमच्या गावातून गाड्या येणार नाही, सगळ्या गाड्या इकडून येतील. हा बायपास बनतोय. इथले लोक जागा देत नाहीत ना, म्हणून बायपास केलाय. अरे पण गाडी आलीच नाही तर तुम्ही धंदा कसा करणार. सनराईज होतोय. आता आमच्या गावचे रस्ते बघ पुढे, मानगाव. आता याच्या पुढे रोड थोडे चांगले भेटतील आपल्याला. म्हणजे याच्या आधी पण चांगलेच होते, नाही असं नाही. तर जे बंप होते ना ते कमी होतील. आता नुसत्या अशा वाफा लागतील ना भाई थोड्या वेळाने. बघा मग कसं वाटतं RC वर फिरून. मस्त. का तुझ्यासाठी एवढी नरम सीट लावली आहे. नरम केली, झोप येते. झोपायचं ना मग रात्री. काय प्रॉब्लेम नाही म्हणा, झोपायचंय. मग कपडे घ्यायला पण घे. रात्री 10 वाजता मंद. चला ब्रेक नाश्ता आणि अर्धा तास खलास. आता आपण लोणेरेमध्ये आहोत. लोणेरे म्हणजे लोणेरेच्या जरा पुढे आलो आहे. आता इथून चिपळूण आहे 99, रत्नागिरी 187.
पणजी 390 197 किलोमीटर जायचं आहे. कोकणाचं सौंदर्य आहे ना, असं माणसा येणारच नाही भाई. या मोकळ्या हायवेवर बाईक चालवताना एक गोष्ट जोरात जाणवते. जॉब, पैसा, स्ट्रगल, रिस्पॉन्सिबिलिटी, टेन्शन या सगळ्याच्या पलीकडे पण एक आयुष्य आहे. असं आयुष्य जिथे घड्याळाचा दबाव नसतो, लोकांच्या अपेक्षांचं ओझं नसतं आणि स्वतःला सिद्ध करण्याची घाईही नसते. फक्त मोकळा वारा असतो, मनात शांतता असते. कारण शेवटी माणूस फक्त पैशांसाठी जगत नाही, त्याला जगण्यासाठी काही क्षण हवे असतात जिथे तो मनापासून हसू शकेल. म्हणून कधी कधी या हायवेवर एकटे फिरणं गरजेचं असतं. कारण इथे येऊन आठवतं आपण फक्त कमवण्यासाठी नाही तर जगण्यासाठीही जन्माला आलो आहे. गांधारपाली लेण्या बघा, गांधारपाली लेण्या 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 महाडच्या गांधारपाली बघितल्या आहेत. हा चला, मेघाने बघितलंय महाडच्या गांधारपाली लेण्या तिने बघितल्या आहेत. पण मला बोलते मी माणगावच्या पुढे कधी आलीच नाही. काय बोलायचं भाई, आणि आर्ग्युमेंट केली तर भाई आपल्याला शिव्या पडतील. त्यामुळे चुपचाप बैठणे का, चलो तीव्र वलन. खूप सुंदर हायवे बनवला आहे भाई. आता जे माणगाव साईडला जे काम होतं ना ते पण ऑलमोस्ट कम्प्लीटच झालंय. फक्त माणगावचा आणि इंदापूरचा जो बायपास आहे ना तोच बाकी आहे. आणि 1-2 ब्रिज बाकी, 2च ब्रिज बाकी आहेत वाटतं, बाकी सगळे ब्रिज झालेले आहेत. आणि खूप सुंदर हायवे आहे भाई. खूप रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो हायवे आहे ना तो कम्प्लीट आहे भाई, कम्प्लीट. आणि एवढा स्मूथ आहे ना. आता हाच बघा, एकदम स्मूथ हायवे. मुंबई ते माणगाव थोडा वैताग येतो. आता तो वैताग कमी येईल कारण ते बम्स पण आता कमी झालेत भाई. कसं एक्सप्लेन करू भाई या हायवेचं सुख मी तुम्हाला. आता माझ्या मागे मेघा आहे म्हणून, नाही तर 140ला तरी गाडी नेली असती मी आता इथून. या हायवेचा एंड ना NH44 वरती होतो. म्हणजे हा हायवे पुढे जाऊन तिकडे कन्याकुमारीमध्ये ना NH44ला जॉईंट होतो. ह्या लोणेरे ते पोलादपूरचा जो पट्टा आहे ना खरंच खूप खतरनाक आहे भाई. पूर्ण 6 लेनचा हायवे आणि ते दनादान 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 आपलं ब्रिज आहे. काढा नुसती गाडी रेमटाव. पण आता माझ्या मागे पिलियन आहे म्हणून रेमटावत नाही आहे. बस बघ कुठे टाकले त्याने खाली. पोलादपूर आलं. पोलादपूर महाबळेश्वर वरून मेघाला सगळे रस्ते सांगतोय. फर्स्ट टाइम आली आहे ना. डॉमिनार चालवायची आहे भाई तिला फ्युचरमध्ये. अशा प्रकारे घाट चालू झालेला आहे भाई. गाडी वापरतो तर मेघा घाबरत नाही अजिबात. डेंजर झाली एकदम मागे बसून भाई. कोणाकोणाला वाटतं की 50वं वर्ष म्हणजे अर्धी लाईफ आहे. पण माणूस आताच गचकतोय 50-55 मध्ये आणि आपण आहोत 26-27च्या घरात. म्हणजे ऑलरेडी आपण अर्धी लाईफ जगून झालेलो आहे. त्यामुळे 50वं वय म्हणजे अर्धी लाईफ. या भ्रमात राहू नका. गाडी निकालो और घूम के आओ भाई. कशेडी टनल
आषाढी टनल समाप्त. हे बघा जो ऑइलचा बोल्ट आहे ना आज तुटला. हे बघा इथे तुटला आणि पूर्ण सगळं ऑइल खाली. काय करायचं ना काहीच दिमाग चालत नाही. आणि मी आहे आता खेडमध्ये आणि ते खेड चिपळूण या रत्नागिरी या साईडला KTM सर्व्हिस सेंटर नाही आहे आणि हा बोल्ट भेटणं खूप मुश्किल. KTM काय बजाजचं पण सर्व्हिस सेंटर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे इथे सोमवारचे गॅरेज बंद असतात. आपल्याकडे शुक्रवारचे असतात, इथे सोमवारचे बंद असतात. त्यामुळे आता गॅरेजवाला पण भेटत नाही आहे मला. देवाच्या आशेवर काकाने इथल्या बाजूवाल्या काकाने एकाला फोन केला आहे. तो येतो बोलला आहे. आता बघू त्याच्याकडे हा बोल्ट भेटला तर ठीक. आता मला गाडी टो करायला लागेल डायरेक्ट मुंबईला. गणपतीपुळे राईड करताना एक असं संकट आलं की मी पुढे जाऊच शकत नव्हतो. पण ते बोलतात ना रस्ते कितीही अनोळखी असले तरी माणुसकी भेटली की प्रवास कधीच एकट्याचा राहत नाही. गणपतीपुळेच्या त्या प्रवासात माझी बाईक थांबली होती पण तिथल्या माणसांच्या मदतीने मन मात्र कायमचे पुढे गेले. चलो दादा थँक्यू. भाई नेहमी चांगले कर्म करत राहा, सगळ्यांना हेल्प करत राहा. अशा सिच्युएशनमध्ये ना तुम्हाला पण लोक हेल्प करायला येतील. हेल्पलेस होतो मी, पूर्ण हेल्पलेस. कारण आजूबाजूच्या सगळ्या गॅरेजमध्ये जाऊन आलो मी, कोण फोन उचलत नाही. फोन उचलत नाही म्हणजे ॲक्च्युली त्या लोकांचा हा सुट्टीचा वार आहे, आपला शुक्रवार असतो, यांचा सोमवार आहे. पूर्ण हेल्पलेस पूर्ण. मग मी शेवटी ठरवलं चला आता काय माझ्याकडे काय ऑप्शन नाही, गाडी आता मुंबईला टो करायची. काहीच पर्याय नाही. मला 25-30 हजार घालून गाडी टो करायलाच लागली असते. आणि इथे कुठे ना KTMचं सर्व्हिस सेंटरच नाही आहे. वाट मी बोललो आता काय मला तो बोल्ट भेटत नाही. पण नशीब तो दादा चिपळूणमध्ये होता. तो खास माझ्यासाठी त्याचं काम टाकून इकडे आला. हेल्प करा सगळ्यांची. अशा सिच्युएशनला तुम्हाला पण लोक हेल्प करायला येतील. हे बघा खेड रेल्वे स्टेशन, कुठली तरी गाडी लागली, दिवा गाडी आहे का? हे खेड रेल्वे स्टेशन आणि इथून चालू होतं भोसले घाट. चला सेकंड फ्युल ब्रेक आणि थोडा हायड्रेशन. ॲक्च्युली एवढंच मी पोचायला पाहिजे होतं तिकडे. कसलं काय थर्माकॉल आहे काय थर्माकॉल आहे? हात लावून बघ. हां थर्माकॉल आहे. एवढा अच्छा हां आहे बाय, दिमाग आहे तुला. म्हणजे हे काय ग्लू दिसतोय ना. रस्ता शांत होता, हलकी गाणी चालू होती आणि आवडती व्यक्ती सोबत होती. त्यामुळे प्रवास अजून खास वाटत होता. आणि गाडी चालवण्यात एवढा मग्न झालो होतो की वेळ कसा गेला आणि अंतर कसं कापलं गेलं हेच कळालं नाही. आणि पुढच्या काही क्षणात आपण गणपतीपुळेला पोचलेलो होतो. चला मुंबई गोवा महामार्गाला इथून बाय बाय. आता आपण हा राईड घेऊन गणपतीपुळे. धुळीचा सम्राट आहे इथं, धुळीचा. रस्ता किधर आहे भाई, रस्ता किधर आहे? ते बोलतात ना भाई की देवाच्या दारी जाणारा रस्ता हा सोपा नसतो. ओंकार आणि मी आलो होतो तेव्हा जरा बरा रोड होता हा. आता तर लयच दुर्दशा झाली. जेवढी मुंबईवरून इथे यायला हे नाही लागली, हालत नाही झाली, थोडी ह्या रोडला हालत होते आता. मित्रांनो सेम व्लॉग पण दिवस दुसरा आहे. आणि आता इथं आपण जाणार आहोत जयगडला. जयगडमध्ये 2 मंदिर आहेत, ती मंदिरं करायची आहेत आणि तिथून मग आपल्याला जायचं रत्नागिरी.
मित्रांनो, ज्याला खरंच म्युझियम वगैरे बघायची आवड असेल ना आणि जाणून घ्यायचं आहे की कोकण कसं होतं पहिले 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, आणि इथे शंखांचं प्रदर्शन पण आहे, जिथे ना म्हणजे सगळे ओरिजिनल शंख, मोती सगळं आहे. तर आणि जर तुम्हाला खरेदी वगैरे करायचं असेल तर एकदम मस्त असं रिझनेबल प्राईजमध्ये सगळं अवेलेबल आहे, तर तुम्ही घेऊ शकता. आणि एकदा खरंच गणपतीपुळ्याला येत असाल ना तर नक्की इथे या एकदा, कारण खूप मस्त जागा आहे. मित्रांनो, आता इथून प्राचीन कोकण करून चाललो निघालो आता चाललो आहोत आपण एका मंदिरात. आता म्हणजे दोन्ही पण मंदिरच आहेत. एक आहे कराटेश्वर मंदिर, दुसरं आहे विजय विनायक. आय थिंक विजय विनायक नावच आहे त्या मंदिराचं. लेट्स सी. आणि या रोडला आता आपल्याला कोस्ट पण लागेल, समुद्र पण लागेल. काय बीच आहे बघ कडक. निळं पाणी पूर्ण. तर मित्रांनो, हे बघा, हे मंदिर आहे. पार्किंग कुठे आहे? मित्रांनो, हा आहे विजय विनायक मंदिर. खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराची रचना तर तुम्ही बघितलीच आहे व्हिडिओमध्ये. जर गणपतीपुळ्याला येणार असाल ना तर या मंदिरात नक्की या. आणि अजून एक मंदिर आहे जिथे आता आपण जाणार आहोत पुढे, शंकराचं मंदिर आहे कराडेश्वर मंदिर. ते मंदिर आणि समुद्र या दोघांचा असा एकत्रचा संगम बघायला मिळणार आहे आपल्याला तिथे. तर चला आता पटकन गाडीवर भेटतो आणि तिकडे पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता हे विजय विनायक मंदिर झालं. या मंदिराचं नाव विजय विनायक आहे. आता इथूनच पुढे गणपती झाला. आता गणपतीच्या पप्पांचं मंदिर आहे, म्हणजे आपल्या शंकर महादेवाचं. आता आपण तिकडे जाणार आहोत आणि मग तिथून मग पुढे रत्नागिरी. तर हे फॅक्टऱ्या बघताय, असं नाही बोलणार की निसर्गाची हानी करायला केलं. निसर्गाची हानी आहेच, बट ह्या फॅक्टरीमुळे इथल्या लोकांना रोजगार मिळाला असू शकतो. JSWचं आहे. हां, JSWचा प्लांट आहे. ओके, कराडेश्वर मंदिर इकडे. सो ॲज वी आर हिअर ॲट कराटेश्वर देवस्थान. मित्रांनो, तुम्ही बघितली बघ, हा एक प्लेस आहे कराडेश्वर मंदिराचा. थोडी अनरेटेड अशी जागा आहे, अंडर रेटेड सॉरी. तर गणपतीपुळ्याला येत असाल तर विजय विनायक मंदिर नंतर हा पण एक चांगला स्पॉट आहे. हो, येताना वाट लागते, उंच पायऱ्या आहेत ना. आणि तर नक्की या इथे पण, कारण खूप चांगली जागा आहे इथून. चला, कराटेश्वर झालं. आता रत्नागिरी. आता इथून डायरेक्ट आपण जाणार आहोत रत्नागिरीला. रत्नागिरीत पण एक दोन स्पॉट आहेत, ते बघू आम्ही केले तर करू. कारण आता रत्नागिरीला जायचं आहे. ते एका मेघाच्या मैत्रिणीची हळद आहे, त्यामुळे आज संध्याकाळी हळद आहे तिची. त्यामुळे आता टाईम भेटला, टायमात पोचलो तर करू. कारण आता 3 वाजलेत. 1-1.5 तासाचा प्रवास आहे आणि जेवायला 20-25 मिनटं, म्हणजे 2 तास पकडा, 2-2.25 तास. बघू, टाईम भेटला तर नक्की फिरू.
काय व्ह्यू आहेत भाई या रोडला. खतरनाक आहे ना. जितकं दाखवावं तितकं कमी. ड्रोन नसताना ड्रोन अशी वरून व्हिडिओ काढली असती. कसं आहे बघा. तर इथेच ओमकार आणि मी थांबलो होतो. आता व्हिडिओ काढली होती अशी. क्या बात है. कोकण कोस्ट. बघ थांबून काय करायचंय. हा अरे वारे बीच आहे. हा भावांनो. हा अरे अरे बीच. अरे वारे. अरे अरे नाही. अरे 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 वारे. हा खाली नाही. अबा अरे वारे बीच. ओमकाराने मी डायरेक्ट निघून गेलो. मस्त आहे ना बीच. लोकांना ऊन नाही लागत आहे काय. गाडी टाकली तर रुतेल गाडी. ओमकार आणि मी आलो तर कोणच नव्हतं. आता बघ किती. अरे एक माणूस नाही. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण रत्नागिरीला. भाई रत्नागिरी ना, रत्नागिरी राहिलीच नाहीये. एवढा घाण वास येतोय ना. तर मित्रांनो काल लेट झाला यायला आणि जसे आम्ही आलो ना तसेच झोपून गेलो. खूप थकलेलो होतो. सामान्य व्हिडिओ एंड करता आला नव्हता आणि आलो तसेच मग मी हळदीला गेलो होतो. आणि तिथून आलो तरी कंपाऊंड वगैरे खूप दुखत होतं. त्यामुळे मग तेव्हा पण व्हिडिओ एंड करताना आला होता. म्हणून आता सकाळी व्हिडिओ एंड करतो मी. तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.